आता आपण यूजरकडून 3 नंबर घेतो आहे, कॉपी केला आहे मी तो कोड आणि इथे पेस्ट करते. सिम्पल Ctrl+C Ctrl+Vनी कॉपी केला आहे. %D N1 N2 अँड N3. इथं चेकिंग करणार N1 इज ग्रेटर दॅन N2 अँड N1 इज ग्रेटर दॅन N3 असेल तर N1 मॅक्झिमम, नसेल तर परत N2 इज ग्रेटर दॅन N3 क्वेश्चन मार्क. कोण मॅक्झिमम? N2, नाही तर N3. आणि जो काही आपला आलेला रिझल्ट आहे तो इथे मी मॅक्स या व्हेरिएबलमध्ये काय करते, स्टोअर करते. आणि शेवटी आपण प्रिंट कुठला व्हेरिएबल करणार, printf max. म्हणजे आधी जे आपण ह्या कोडसाठी जवळपास एक मॅक्झिमम बिटवीन 3 नंबरसाठी आपण एक 7-8 लाईनचा कोड लिहिला आहे. हेच आपण सिम्पल एका लाईनमध्ये काय केलेलं आहे, रिप्लेस केलेलं आहे. आता इथे मी जर प्रोग्राम कंपाईल करते बघा, कंपाईल केल्यानंतर मला इथे एरर आली, N3 इज अनडिक्लेअर व्हेरिएबल. मग आता जे व्हेरिएबल आपण इथे यूज केलेत ते आपल्याला इथे डिक्लेअर केलेच पाहिजेत. एरर्स आल्यात म्हणजे तुम्हाला प्रोग्रामिंग येणार नाही किंवा प्रोग्रामिंग खूप डिफिकल्ट आहे असं नाही. एरर्समधूनच तुम्ही खूप गोष्टी शिकता. प्रोग्राम करताना एरर आल्याच पाहिजेत. त्या आल्यानंतर आपला एरर जेव्हा तुम्हाला रिमूव्ह करता येतात तेव्हा तुमचा एक कॉन्फिडन्स वाढतो आणि प्रत्येक एरर वाचून ती रिमूव्ह करता येते. आता चेंजेस केलेत, परत एकदा प्रोग्राम आपण कंपाईल करू, पुन्हा एकदा प्रोग्राम आपण रन करू. इथे पण 3 नंबर्स येते, 12, 33, 44. मॅक्झिमम आहे माझा 44. दुसऱ्या केससाठी पण वर्क होतो आहे का लगेच चेक करूयात. 120, 201. तर मॅक्झिमम येणार आहे माझा इथे 200, तर मॅक्झिमम माझा 200 आलेला आहे.